नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला ढोकळा करून तर साहित्य बघून घ्या आणि नॉर्मल मेजरमेंट आहे, असं म्हणजे कोणतेही सर्वसामान्य लोकांना कोणालाही करता येईल अशीच मी मेजरमेंट दाखवणार आहे। आणि तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा, पण पहिले करून पहा तुम्ही आणि ते तुमचं जमल्यानंतरच तुम्ही लाईक आणि शेअर करा। इतकं परफेक्ट मी दाखवणार आहे आणि सगळ्यांना जमेल ह्या व्हिडिओ पाहून। आणि अर्धवट व्हिडिओ पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल। कारण बरेच लोक म्हणतात की यूट्यूबवर गेल्यानंतर आम्ही ढोकल्याची रेसिपी बघतो, पण आमच्या बऱ्याचशा म्हणजे रेसिपी फसतात आणि कोणती रेसिपी करावं आणि काय करावं हेच कळत नाही। पण तुम्ही हे रेसिपी करून पहा आणि त्यानंतर लाईक आणि शेअर करा। आता आपण हे साहित्य बघून घ्या आणि सुरुवात करूया आपण करण्याकरता। याच्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे, सांबार आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता आहे आणि 3 मिरच्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, त्याची बारीक अशी जाडसर पेस्ट केलेली आहे। याच्यामध्ये साखर वगैरे घेतलेली आहे, तीळ घेतलेली आहे, हिंग आहे, सायट्रिक ॲसिड आहे आणि या कपाने मेजरमेंट केलेलं आहे। 1 कप बेसन घेतलं आहे आणि 1 कप रवा घेतले। आता काय म्हटलं, सारखं बेसनाचा करावा म्हणून मी म्हटलं आता ह्यावेळेस आपण रवाचा आणि बेसनाचा ढोकळा दाखवावा। तर आता आपण सुरू करूया रेसिपी करण्याकरता। तर बघा, याने 1 कप मी बेसन घेतलेलं आहे। आता आपण हे बेसन गाळूया। आता 1 कप बेसन म्हटलं म्हणजे याच्यामध्ये 125 ग्रॅम हे होते। आणि ज्यांच्याकडे हे मेजरमेंट नसेल तर एक साधी वाटी तुम्ही घेऊ शकता, साध्या वाटीने सुद्धा मेजरमेंट करू शकता, तर काही प्रॉब्लेम नाही आहे साध्या वाटीने मेजरमेंट करायला। आणि पोहे खायच्या चमच्यानेच मी मेजरमेंट तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे सगळ्यांच्या घरी पोहे खायचा चमचा हा असतोच। आता कोणाला टेबल स्पून म्हणजे काय समजत नाही, पण 2 पोहे खायचे चमचे जर आपण घेतले तर 1 टेबलस्पून होते, हे लक्षात ठेवा तुम्ही। तर सगळ्यांना म्हणजे समजन ही अशीच मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। आणि बऱ्याच लोकांची हे होते, मॅसेज होते की ताई तुम्ही ढोकळा दाखवा। तर मी म्हटलं होतं एकदा की यूट्यूबवर ढोकळे खूप आहे, पण नाही म्हणे ताई, आमचे ते ढोकळे बरेच वेळा आम्ही केले आणि ते फसले। म्हणून आता जे मी तुम्हाला सांगित आहे मेजरमेंट वगैरे हे सगळं, तुमचा ढोकळा फसणार नाही, हे तुम्हाला मी याची गॅरंटी देते। आता आपण आणि गाळून घेऊया हे। आणि काय करायचं, आपण याच्यामध्ये सोडा टाकतो त्याच्यामुळे कसं हळद टाकू नये म्हणून मी थोडासा कलरच घेतलेला आहे। रवाला पण आपण चाळून घेऊया। एक कप 2 कप आपण हे घेतलेलं आहे, तर 1 कप याच्यात पाणी टाकूया आणि मग वाटलं तर आपल्याला टाकता येतं पाणी। त्यामध्ये हा पोहे खायचा आपल्याकडे चमचा आहे, तर त्याच्या याने 1 चमचा सायट्रिक ॲसिड, टाकलं 1 चम्मच। त्यानंतर याच्यामध्ये 3 चम्मच साखर टाकलेली आहे आपण। याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे आणि 2 टेबलस्पून म्हणजे पोहे खायचे 2 चमचे म्हणजे 1 टेबलस्पून, म्हणजे आपल्याला 2 टेबलस्पून म्हटलं की याला 4 चमचे आपल्याला तेल घ्यावं लागेल। तर मग आता आपण 4 चमचे तेल घेऊया। पर कधी बऱ्याच म्हणजे लोक म्हणतात की त्या सोड्याचा वास येतो, असं येतो। तुम्हाला असं जर वाटत असल्यास तर तुम्ही काय करायचं, सोड्यावर पाणी न टाकता सोड्यावर तेल टाकायचं, म्हणजे त्याचा वास येण्याचे काही चान्सेसच राहत नाही। आणि याच्यात हळद टाकायची नाही, सोडा टाकतो ना आपण तर हळद टाकायची नाही। त्याच्यामुळे थोडासा आपला फूड कलर टाकून द्यायचा, येलो कलरचा थोडासा टाकायचा, जास्त नाही, म्हणजे हळद टाकायची नाही।
त्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची अद्रकची आपण जाडसर पेस्ट वाटून घेतलेली आहे. याला चवीपुरतं हे टाकायचं. 1 चम्मच टाकलेलं आहे मी. झालं. आणि सोडा जेव्हा आपण पाणी वाफवतो तेव्हा टाकायचा, तिथपर्यंत टाकायचा नाही तर मग ढोकळा फसतो. म्हणून पाणी उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतरच त्याच्यात सोडा टाकायचा आणि मगच ताटामध्ये ते टाकायचं. हे अशा काही काही टिप्स आहे. ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा ढोकळा करण्याकरता प्रॉब्लेम राहणार नाही. आता याला चांगलं फेटून घ्यायचं. मध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ अंदाजानं मी हातानंच टाकते. हे मीठ टाकून घेऊया. तर याला चांगलं हे करूया. पण आपण गॅस सुरू करून देऊ म्हणजे ते पाणी उकळत राहते. आणि या ताटाला तेल लावूया. थोडंसं आपल्याला पाणी लागेल आणखी. आपण 1 कप घेतलं होतं पाणी आणि हे 1/4. हे आणखी थोडंसं लागेल. हे झालं 3 टेबलस्पून. एकाच साईडने फेटायचं. बघा हे असं झालं आहे. ते इतकं ठेवायचं. आणि सोडा टाकला आपण त्याच्यामध्ये की थोडंसं ते घट्टसर होते. म्हणजे आपल्याला 1/4 कप आणि टेबलस्पून पाणी लागलं आहे. आता हे पाणी उकळायला आलं. याच्यावर आपण हे ताट ठेवूया. आणि गॅसची आच मीडियम करायची. आता याच्यामध्ये आपण सोडा टाकूया. हा सपाट घेतलेला आहे. एवढा घेतलेला आहे सोडा. 2 कपाला एवढा सोडा टाकलेला आहे. थोडंसं 1 चम्मच याच्या सोड्यावर पाणी टाकूया. आता हे असं पटकन टाकून द्यायचं.
आणि नाहीतर झाकण ठेवून द्यायचं. याला 15 मिनिट ठेवायचं. थोडीशी याच्यामध्ये चाकू घालून बघूया, इतकं तर नाही आहे. ढोकळा आता झालेला आहे. आता आपण फोडणी घालूया त्याला. फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी तेल टाकूया. तेल टाकलेलं आहे आपण, टाकलेलं आहे. आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये, आणि 2 चम्मच साखर टाकलेली आहे, आणि थोडंसं चवीसाठी अर्धा चम्मच सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे. आणि मग हे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे. आणि फोडणी थंड झाल्यावरच, आणि ढोकळा थंड झाल्यावरच त्याच्यावर तडका मारायचा आहे. गरम याच्यात तडका मारल्यानंतर गरम याच्यामध्ये हे जे फ्राय केलेलं आपण पाणी टाकतो तडक्यासाठी, ते गरम गरम टाकायचं नाही, त्याला थंड होऊ द्यायचं आणि मगच टाकायचं. आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया. थोड्याशा मिरच्या, थोडासा कढीपत्ता, आणि थोडंसं चवीपुरता हिंग. हिंग आपण अगोदरही टाकलेला होता. थोडंसं आणि याच्यामध्ये तीळ काढलेली आहे 1 टेबलस्पून, हे टाकूया. म्हणजे चांगलं दिसते तीळ. आणि आता याला काप करूया. ढोकळा तयार झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही किती स्पंजी आहे तो. पहा, त्याची हे लेअर बघू शकते. हे बघा, हे बघा, ते इतका स्पंजी होतो. म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. आणि काही गरज नाही आहे तुम्हाला टेबलस्पूनची, याची त्याची. साधा पोहे खायच्या चमच्याने मेजरमेंट घ्यायची आहे. आणि पहिले असाच हे करून पहा, ढोकळा करून पहा. त्याच्यानंतर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीनं करा. आणि प्रत्येकांना हा ढोकळा जमण्यासारखा आहे. कोणाची ही रेसिपी फसणार नाही आहे. थँक्यू व्हेरी मच.